टॉप 10 न्यूक्लिअर डिझास्टर्स म्हणजे इतिहासातील सर्वात मोठ्या अणुआपत्ती तीव्रता आणि पर्यावरणीय परिणामांनुसार क्रमवारीत. आश्चर्य आहे? तुम्हीच सांगा काय तुम्हाला अपवाद जाणवला. इतिहासातील सर्वात मोठ्या अणुआपत्ती तीव्रता आणि पर्यावरणीय परिणामांनुसार क्रमवारीत चेरनोबिल 1986 आणि फुकुशिमा 2011 येथील पातळी 7 च्या घटनांद्वारे मथळेबद्ध केल्या जातात. किस्टिम 1957 आणि 3 माईल आयलंड 1979 सोबत, हे किरणोत्सर्गी पदार्थांचे मोठे प्रकाशन आणि दीर्घकालीन सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणीय परिणाम दर्शवतात. हा व्हिडिओ इतिहासातील काही सर्वात महत्त्वाच्या अणुआपत्तींवर एक नजर टाकतो. आंतरराष्ट्रीय अणुघटना स्केल (एनएस) आणि एकूण परिणामानुसार प्रामुख्याने क्रमवारी लावलेल्या 10 सर्वात महत्त्वाच्या अणुअपघात आणि आपत्ती येथे आहेत. 1. चेरनोबिल 1986 युक्रेन, सोव्हिएत युनियन पातळी 7 रेट केलेले, हे इतिहासातील सर्वात वाईट अणुऊर्जा प्रकल्प अपघात मानले जाते, ज्यामुळे मोठा स्फोट, व्यापक किरणोत्सर्गी दूषितता आणि असंख्य दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवतात. 2. फुकुशिमा दाइची 2011 जपान, पातळी 7 रेट केलेली ही आपत्ती 9.0 तीव्रतेच्या भूकंप आणि त्सुनामीनंतर आली ज्यामुळे 3 अणुभट्ट्यांचे शीतकरण बिघडले, ज्यामुळे वितळले आणि लक्षणीय किरणोत्सर्ग बाहेर पडला. 3. किस्टिम 1957 रशिया, USSR, मायाकॉन्ड इंधन पुनर्प्रक्रिया प्रकल्पात लेव्हल 6 ची आपत्ती, ज्यामध्ये स्टोरेज टँकचा स्फोट झाला ज्यामुळे लक्षणीय रेडिओॲक्टिव्हिटी बाहेर पडली. 4. विंडस्केल आग 1957 UK, लेव्हल 5 मधील अपघात जिथे रिॲक्टर कोरमध्ये आग लागल्याने UK आणि युरोपमध्ये रेडिओॲक्टिव्ह दूषितता पसरली. 5. 3 माईल आयलंड 1979 USA, पेनसिल्व्हेनियामध्ये लेव्हल 5 मधील अपघात ज्यामध्ये रिॲक्टर कोरचे अंशतः वितळणे झाले, ज्यामुळे किरणोत्सर्गी वायूचे लक्षणीय उत्सर्जन झाले. 6. फर्स्ट चॉक रिव्हर 1952 कॅनडा, 20 लाटानंतर रिॲक्टर कोरच्या आंशिक वितळण्याची पातळी 5 ची घटना, जरी त्यात जीवितहानी झाली नाही. 7. जस्लोव्स्के बोहुनिस 1977 चेकोस्लोवाकिया, इंधन भरतानाऐवजा एक पॉवर प्लांटमध्ये लेव्हल 4 ची दुर्घटना ज्यामुळे रिॲक्टरचे मोठे नुकसान झाले. 8. SL1 प्रायोगिक वीज केंद्र 1961 USA, आयडाहोमध्ये एका अणुभट्टीमध्ये वाफेचा स्फोट होऊन झालेल्या लेव्हल 4 अपघातात 3 ऑपरेटर ठार झाले. 9. सेंट लॉरेंट 1969 फ्रान्स, गॅस ग्रेफाइट रिॲक्टरमध्ये इंधन वितळण्याची पातळी 4 ची घटना. आणि 10. टोकाइमुरा 1999 जपान, इंधन पुनर्प्रक्रिया सुविधेत लेव्हल 4 क्रिटिकलिटी अपघात, ज्यामुळे 100 हून अधिक लोक रेडिएशनच्या संपर्कात आले आणि त्यात 2 जणांचा मृत्यू झाला. काही लोकांनी ऐकलेल्या अणुअपघाताबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. इतर उल्लेखनीय अपघातांमध्ये ब्राझीलमधील 1987 मधील गोयानिया अपघात पातळी 5, किरणोत्सर्गी स्रोताची चुकीची हाताळणी, आणि अमेरिकेतील 1957 मधील रॉकी फ्लॅट्स आग यांचा समावेश आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. नाही, चुकीचंच आहे. एक तर माझं विचारलेलं चुकीचं असेल किंवा ह्यांचं उत्तर चुकीचं आहे. हिरोशिमा आणि नागासाकीबद्दल नेहमीच निषेध असेल.